श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 3 दिवसीय नामस्मरण उपासना. नामस्मरणाची पंचसंवेदन पद्धत 3 दिवसात आपण नक्कीच अनुभव करू शकता. आपल्याला समोर चक्र दिसून राहिलं, त्या चक्राला आपल्याला एकटक पाहायचं आहे. पहा, तुम्ही जेव्हा सतत पाहत राहाल तर स्वामींची जी मूर्ती आहे तुम्हाला समोर दिसते ती तुमच्या हृदयात निवासरत होऊन जाईल. तुम्ही डोळे बंद कराल तर स्वामी तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसायला लागतील. इथनच आपली साधना सुरू होऊन जाते. तर साधना कशी करायची आहे हे आपल्याला मी सांगितलं की साधना बिलकुल एकटक पहा, स्वामी तुम्हाला दिसत राहतील. आता आपण पाहू पंचसंवेदन पद्धत काय आहे. मन खूप अस्वस्थ होऊन राहिलंय, समोर काही मार्ग दिसत नाहीये. जेव्हा तुमची अशी परिस्थिती होऊन जाते तेव्हा तुम्हाला हे वाटायला लागतं की स्वामीचे नामस्मरण करून सुद्धा मला कुठे काही मार्ग दिसत नाहीये. तर स्वामींचे जे आपण नामस्मरण करतोय ते नामस्मरण करण्याची सुद्धा आपली आपली एक वेगळी पद्धत आहे. तर ती पद्धत कधी स्वामींपर्यंत पोहोचती, कधी नाही पोहोचत. कारण की आपल्याला मन शांत करणं, मन खूप चंचल आहे, त्या लहान मुलाला शांत करणं आणि बसणं स्वामी नामस्मरण करता हे खूप मोठं कठीण असतं. म्हणून आज हे चक्र दाखवलंय ना, ह्याच्या करताच की जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तर अशी काही पद्धत अपनावा की आपलं ध्यान, आपलं मन स्थिर होऊन आपण एकाग्र होऊन जाऊ. ही पद्धत स्वामींनी स्वतः सांगितली आहे. एकदा एक भक्त स्वामींकडे गेला आणि स्वामींना म्हणाला, स्वामी, मी नामस्मरण करतो, पूजा करतो, अर्चना करतो, सगळं काही करतो, पण मला डोळ्यासमोर तर तुम्ही दिसतच नाही. इथे येतो तर मी तुमचे दर्शन करून घेतो, पण तुमचं स्वरूप जे आहे ते कधी पण माझ्या डोळ्यासमोर येतच नाही. तर आता मी असं काय करू ज्या कारणाने तुम्ही मला माझ्या डोळ्यासमोर दिसाले, तुम्ही मला माझ्या हृदयामध्ये दिसाले आणि माझं जे नामस्मरण आहे ते माझं सफल होऊन जाईल. तर आता मी असं काय करू? तर स्वामींनी खूप छान त्याला समजवलं, तुझ्याकडे जे 5 इंद्रिय आहे, ज्या 5 इंद्रिय आहे त्या इंद्रियावर तू कंट्रोल करणं शिक, म्हणजे त्या इंद्रियावर स्वतःचं नियंत्रण कर. तर भक्त म्हणाला, स्वामी, त्या 5 इंद्रिया कोणत्या ज्यांच्यावर मी नियंत्रण करू शकतो? मला असं काय सांगायचं तुम्ही काही मला कळत नाहीये. तर स्वामी म्हणाले, सगळ्यात पहिले तू माझ्याकडे कशाने पाहतो? तर भक्त म्हणाला, स्वामी, माझ्या डोळ्याने पाहतो. म्हणे, हां, हीच पहिली जी इंद्रिय आहे ते तुझी दृष्टी आहे. तर दृष्टी कसे? तर म्हणे, तू जेव्हा माझ्या नामस्मरणाकरता बसशील तेव्हा तुला एकटक माझ्याकडे पाहायचं आहे. जी माझी मूर्ती तुझ्या समोर आहे त्याच्याकडे तुला पाहायचं आहे, बिलकुल एकटक पाहायचं आहे. तुला माझं जे स्वरूप समोर येतंय, जसं तुम्हाला मानलो अभय देणारे हात दिसतात, ते तुम्हाला स्वामी हसताना दिसतात, ते जी पण स्वामींची मूर्ती तुम्हाला दिसतीये ती मनात साठवायची आहे. मग डोळे बंद करायचे आहे आणि अंधार पाहण्याऐवजी तुम्हाला स्वामी तुमच्या समोर जिवंत रूपात उभे आहे असा स्पष्ट भास मनाच्या पडद्यावर करायचा आहे. तर भक्ताला त्यांनी खूप छान समजवलं की आता तू डोळे बंद केले, तू मला पाहिलं, आता तू डोळे बंद कर. तर भक्ताने डोळे बंद केले. भक्त म्हणाला, हा स्वामी, मला तुम्ही दिसताय. तर म्हणे, बस इथूनच तुझी पहिली दृष्टी नियंत्रण मध्ये आली, म्हणजे तुझी दृष्टी तुझ्या नियंत्रण मध्ये आली, म्हणजे तुला मी समोर दिसायला लागेल. आता तुला दुसरी इंद्रिय आपल्या नियंत्रण मध्ये आणायची आहे. तर ती इंद्रिय आहे स्पर्श. स्पर्श आहे, तू विचार कर, तुझे डोळे बंद आहे आणि तू माझ्या चरणाचा स्पर्श करतोय. बघ, तुला माझे चरणाचा दिव्य स्पर्श होतोय का? तुझ्या हाताला जाणवतोय का? तुझ्या डोक्यावरही माझा हात वरद हस्त आहे हे तुला जाणवतोय का? माझ्या चरणांना तू घट्ट पकडून ठेवलंय. माझ्या चरणाचा थंड स्पर्श तुझ्या हाताला होऊन राहिलाय. तुझी ती जी स्पर्शची ऊर्जा आहे ती तुझ्यामध्ये समाहित होत आहे. बघ, तुला असं कळून राहिलंय का? शांत बैस आणि बघ, हे सगळं तुला दिसून राहिलंय का? तर भक्त म्हणाला, हो स्वामी,
मी तुमच्या चरणाचा स्पर्श करून राहिलो आहे आणि ते थंडावा मला जाणवून राहिला आहे. मी तुमच्या चरणावर डोकं ठेवलं हे मला दिसतंय आणि तुमचा हात माझ्या डोक्यावर आहे. स्वामी, हे पूर्ण मला दिसून राहिलंय. माझं मन खूप शांत होऊन राहिलंय. तर स्वामी म्हणे हेच आहे. आपल्या स्पर्श वरती नियंत्रण करणं म्हणजे तुम्हाला महसूस झालं पाहिजे की स्वामी माझ्या अवतीभोवती आहे. तर हे नियंत्रण आपल्यावर करायचं आहे. ही दुसरी नामस्मरणाची पद्धत स्वामींनी सांगितली आहे. आता स्वामी भक्ताला म्हणाले, बघ आता तिसरी इंद्रिय जी आहे ती गंध, स्मेल आहे. जर तुला सुवास येत असेल, चंदनाच्या उदबत्तीचा सुवास येत असेल, श्वास घेताना आतमध्ये तुला कस्तुरीचा सुवास येत असेल, तर तो जो सुवास आहे तो तुझ्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. तुला असं वाटतंय का की मला चंदनाचा सुवास येतोय, श्वास वाटे माझ्या आतमध्ये जातोय आणि तो सुवास माझ्या संपूर्ण शरीरामध्ये फैलून राहिलाय. तर स्वामींचा हा सुवास मला येतोय म्हणजे स्वामी माझ्या जवळ आहे. तर ही तिसरी पद्धत आहे नामस्मरणाची, जेव्हा की तुम्ही स्वामींमध्ये धीरे धीरे समावून राहिला आहे. स्वामींनी खूप छान पद्धत सांगितली आहे. आता चौथी पद्धत जी आहे ती भक्ताला सांगितली. भक्त म्हणाला, हो स्वामी, मला खूप बरं वाटून राहिलंय, मी नक्कीच असं करीन. तर स्वामी म्हणाले, थांब, अजून चौथी जी इंद्रिय आहे ती सुद्धा तुला नियंत्रण मध्ये आणायची आहे. तर तो भक्त म्हणाला, काय आहे? तर म्हणे श्रवण. जेव्हा तू म्हणशील, माझं नाव घेशील श्री स्वामी समर्थ, तेव्हा तो आवाज जो आहे ना तो बाहेर फेकण्यापेक्षा तुझ्या शरीराच्या आत, तुझ्या हृदयात तो प्रतिध्वनित इको झाला पाहिजे. स्वामी प्रतिध्वनित म्हणतात ते, मी इको म्हणते, इको झाला पाहिजे. की असा विचार कर की स्वतःचा आवाज स्वतःच्या अंतर्मनाने आपल्याला ऐकू येत आहे. तर तेव्हा ती तुझी जी श्रवण इंद्रिय आहे ती तुझ्या नियंत्रण मध्ये येईल आणि तुझं नामस्मरणची माझ्यापर्यंत पोहोचेल. कारण की सगळ्या या 4 इंद्रिया तुझ्या केंद्रित होऊन जातील, तुझ्या नियंत्रण मध्ये येतील आणि तुझं नामस्मरण माझ्यापर्यंत पोहोचावं लागेल. कारण की ते नामस्मरणाची ही जी पद्धत आहे ते तुला नामस्मरणामध्ये एकाग्र करेल. भक्त म्हणाला, हो स्वामी, आता 5वं इंद्रिय कोणची आहे स्वामी? तर स्वामी म्हणाले, 5वी इंद्रिय जी आहे ती आहे जीभ. कारण की तू नामाचा उच्चार जो आहे तो तिथूनच करतो, तिथूनच रसाळ करतोय. जसा तू साखरेचा खडा जिभेवर ठेवला आहेस आणि प्रत्येक शब्दाचा गोडावा जो येतोय त्याचा तू अनुभव घेणं सुरू कर. मग स्वामी म्हणाले, आता ही जी इंद्रिय आहे हे तुला नियंत्रण मध्ये आणायची आहे. तर तू विचार कर की मी जे नामस्मरण करतोय ते नामस्मरण साखरेसारखं आहे. श्री स्वामी समर्थ जे आहे, जेव्हा मी नामस्मरण करतोय तर त्यांचा जो गोडावा आहे त्याचा अनुभव मला येत आहे आणि त्याचा जो गोडावाचा रस आहे तो माझ्या शरीरामध्ये समाहित होत आहे, तो समाहित होत चालला आहे. जेव्हा तू हा विचार करशील तर तुझं नामस्मरण तुला ऐकू यायला लागेल आणि ते नामस्मरण जेव्हा तू करायला लागशील तेव्हा ते 5 इंद्रिया जेव्हा तुझ्या नियंत्रण मध्ये असतील आणि तेव्हा ते जे तू नामस्मरण करशील तर तुला 3 दिवसात काय, तुला 1 दिवसात सुद्धा मी भेटून जाईन. कारण की तुझं एकाग्र मन फक्त माझ्याशी जुळेल आणि त्यावेळेस तुला हे नाही करणार की माझ्या परिवारामध्ये कोण कोण आहे, मी कुठे बसलेलो आहे, मी काय करतोय. तुला नुसतं मी दिसीने आणि मी नुसतं तुला पाहिने. तेव्हा तुझी जी नामस्मरणाची ही पद्धत आहे तर ही पद्धत तुला एकाग्र करून मला भेटवेले आणि जेव्हा मी तुला काही सांगीने, मी तुझ्याशी संवाद करीने तर ती गोष्ट, तो मार्ग तुला नक्कीच सापडेल. तर म्हणून अशा प्रकारे तू नामस्मरण कर, तर 3 दिवसात तुला नक्कीच चमत्कार दिसायला लागेल, अनुभव यायला लागेल, प्रचिती यायला लागेल आणि मी तुझ्या अवतीभोवती आहे हा विश्वास तुझ्या मनात जागून जाईल आणि आत्मविश्वास तुझा वाढून जाईल. तर भक्त, तुला आवडलं का हे नामस्मरण पद्धत? तर तो म्हणाला, हो स्वामी, उद्यापासून, आजपासून मी ही नामस्मरण पद्धतीने
मी तुमच्याशी एकाकार होईन, एकाग्र होईन. त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि आपल्या घरी गेला. स्वामींची जी ही पद्धत आहे नामस्मरणाची, जी स्वामींनी सांगितली आहे, आपल्याला आवडली असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.